नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खूप बोलबाला सुरू आहे. त्याच्यावरून अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत, राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि एक दिसतंय की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या सगळ्या प्रचाराच्या केंद्रस्थानी कदाचित हीच एक योजना असेल. आणि या योजनेवरून ज्यांना ज्यांना प्रश्न पडत आहेत, एकतर आजची मुलाखत जी आहे, ज्यांना या योजनेचे लाभ होत आहेत त्यांच्यासाठी पण आहे, ज्यांना या योजनेचे लाभ होत नाही आहेत त्यांच्यासाठी पण आहे, आणि ज्यांना हे समजून घ्यायचं आहे की मुळामध्ये या योजनेसाठीचा पैसा सरकार कुठून आणतं आहे, त्याचा सरकारी तिजोरीवरती कसा भार पडणार आहे, आणि एकूणच महाराष्ट्राची जी सध्याची आर्थिक स्थिती आहे त्याच्यामध्ये अशा योजना परवडणाऱ्या आहेत का, हे ज्यांना प्रश्न पडत आहेत त्या सगळ्यांनी आजची मुलाखत जी आहे ती नीट ऐकावी अशी आहे. आज माझ्यासोबत आहेत बेंगलोरच्या अझीम प्रेमजी विद्यापीठातले प्राध्यापक नीरज हातेकर सर, जे अर्थशास्त्राचे विषय म्हणजे जरी एरवी ते किचकट असले तरी अत्यंत सोप्या शब्दामध्ये समजावून सांगतात. आणि या योजनेच्या भोवती सध्या महाराष्ट्राचं सगळं राजकारण फिरताना दिसतंय आणि म्हणूनच आपण या निमित्तानं त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, सगळ्यात पहिल्यांदा तर लाडकी बहीण योजनेची या तात्पुरत्या बजेटमध्ये, हंगामी बजेट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं घोषणा केली. एक अर्थतज्ञ म्हणून तुम्हाला या योजनेचा पैसा सरकार नेमकं कुठून आणतंय असा पहिला प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर नेमकं काय आहे? आणि ज्या लोकांना असं वाटतं, म्हणजे एक मध्यमवर्गीय करदाता, म्हणजे केवळ तोच करदाता आहे असं म्हणणं पण चुकीचं आहे, पण त्यांना असं वाटतं की आमच्या जोरावरती या योजना गरिबांसाठी चालवल्या जातात, तर खरंच स्थिती तशी आहे का? तसं म्हणता येणार नाही की मध्यम वर्गाच्या जोरावर या योजना गरिबांसाठी चालवल्या जातात, कारण कर तर सगळेच भरतात. GSTतनं जे उत्पन्न येतं, उदाहरण अप्रत्यक्ष कर हे गरीब लोकही भरतात, सगळेच करदाते सगळेच आहेत या देशामध्ये. आणि एका ढोबळ मानाने असा विचार होऊ शकतो की जर कर गरिबांकडनं येत असेल, गरजू लोकांकडनं येत असेल, तर मग गरजू लोकांसाठी त्यांना त्यातनं थोडे पैसे देऊन त्यांना प्राथमिकता देणं काय चुकीचं आहे, अशी एक भूमिका असू शकते. पण त्याचं थोडं साकल्याने विचार झाला पाहिजे. म्हणजे आपण या योजनेसाठी 46,000 कोटी रुपये खर्च करणार आहोत. यावर्षी 35,000 कोटी रुपये अपेक्षित आहे. सुरुवातीला आपण 10,000 कोटी रुपये ठेवले होते, नंतर 25,000 कोटीची आपण सप्लिमेंटरी मागणी केली आणि 35,000 कोटी रुपयाची तरतूद साधारण या योजनेसाठी केलेली. ते पैसे उभेही राहू शकतात. म्हणजे महाराष्ट्राच्या बजेटवर काही प्रचंड ताण या गोष्टीचा येईल. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली आहे की महाराष्ट्राची वित्तीय तूट आहे ही 5% आसपास आता आलेली आहे आणि 4.5% ही झालेली आहे आणि साधारण 3.5% आसपास राहावी असा संकेत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची वित्तीय तूट वाढली आहे हा भाग आहे. आणि जेव्हा वित्तीय तूट वाढते तेव्हा काय होतं तर दोन परिणाम होतात की एक तर सरकार बाजारातनं पैसे उचलतं ना ती तूट भरून काढायला, आणि त्यामुळे मग बाजारातल्या इतर लोकांना पैशाची उपलब्धता कमी राहते, गुंतवणूक करणाऱ्यांना, कारण व्याजदर वाढतात, बरोबर, बाजारातनं पैसा कमी होतो कारण सरकारने वापरला असतो. त्यामुळे त्याला इकॉनॉमिक्समध्ये क्राउडिंग आउट म्हणतात. म्हणजे जेव्हा सरकारची वित्तीय तूट वाढते तेव्हा खाजगी उद्योगधंद्यांना मग भांडवलाची तुटवडा भासतो. तर हा एक भाग नक्की आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की हे जे 46,000 कोटी रुपयांवर वापरणार आहोत, म्हणजे गरीब गरजू महिलांना हातात पैसे मिळतात ही आनंदाची गोष्ट आहे. मलाही त्याचं बरं वाटतं. जॉन ड्रेस वगैरे सारख्या लोकांनी असं म्हटलं आहे की कर्नाटकात वगैरे ज्या स्कीम आहेत महिलांना हातात पैसे, त्यात त्या महिलांची ऑटोनॉमी वाढते, आपल्याला आपल्या खर्चावर थोडंसं नियंत्रण, थोड्या हात खर्चाला पैसे, हे सगळं बरोबर आहे. पण 46,000 कोटी रुपये आपण जेव्हा खर्च करतो, अर्थशास्त्रामध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही संकल्पना, म्हणजे प्रत्येक, कारण संसाधनं मर्यादित असतात, बरोबर, त्यामुळे प्रत्येका संसाधनाला एक पर्यायी उपयोग असतो. आणि जेव्हा आपण तो एखाद्या गोष्टीसाठी वापरतो तेव्हा दुसरीकडे वापरू शकत नाही, तर खरी किंमत ही ती दुसरीकडे जिथे वापरू शकत नाही ती असते, बरोबर, त्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. आता जर या 46,000 कोटीचा अपॉर्च्युनिटी कॉस्ट बघायचं झालं तर साधा हिशेब केला तर भारतामध्ये जितकी सगळी केंद्रीय विद्यापीठं, सगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज घे, अधिक सगळ्या IIT घ्या, अधिक सगळ्या IIM घ्या, अधिक जितके एम्स आहेत ते घ्या, त्या सगळ्याचा खर्च हा साधारण 44,000 कोटी रुपये देशभरातल्या.
म्हणजे आपण या 46,000 कोटीमध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट काढायचं म्हटलं तर आपण या सगळ्या संस्था आपल्या राज्यात उभ्या करून चालवू शकतो. चालवू शकलो असतो. म्हणजे आपल्या राज्यामध्ये अनेक IIMs जाऊ शकतात, अनेक IIT जाऊ शकतात. आणि जर मग हे बघितलं तर आपल्या मुलांना त्यामध्ये चान्स नक्कीच मिळणार असतो. मुलांना संधी म्हणजे ह्यातनं जी प्रगती होऊ शकली असती बरोबर. ती प्रगती आता होणार नाहीये. म्हणजे एकीकडे महिलांना हातात पैसे मिळत आहेत, गरीब महिलांना 1500 रुपये आनंदाची गोष्ट आहे, पण त्याची ही किंमत आणि त्याचं नुकसान शेवटी इतर समाजातल्या तरुणांचं जसं आहे नुकसान तसं तरुण मुलींचंही आहे. बरोबर. आणि मागच्या वर्षीचा जो आपल्या राज्य सरकारचा महसुली खर्च होता त्याच्या जवळपास 9% केवळ या योजनेवरती खर्च होणार आहे. आणि ज्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा झाली त्याच बजेटमध्ये आपण कृषी क्षेत्राचं बजेट जे आहे ते कमी करतो. मग हे केवळ पॉलिटिकल कंपल्शन म्हणून केलं जात आहे का? आणि त्याचा प्रत्यक्ष बेनिफिट जो आहे म्हणजे आता शेवटी असं असतं की नथिंग इन दिस वर्ल्ड इज फ्री. बरं. पण आपल्याला असं फ्री म्हटलं की थोडंसं आकर्षण वाटतं. म्हणजे अगदी मध्यमवर्गीयांना सुद्धा वाउचर गिफ्ट कार्ड म्हटलं की असं वाटतं आपल्याला काहीतरी खरोखर मिळालंय, पण ते खरंच फ्री नसतं. म्हणजे कुठून ना कुठून तरी ते हे असतं त्याची किंमत. आणि आपण किंमत चुकवतो की आपल्या राज्यामध्ये उदाहरणार्थ इतक्या IIMs IITs उभ्या राहू शकले असते, ही किंमत हे राज्य चुकवलेली आपण. बरोबर. ही किंमत आपण चुकवतोय. त्याची काय झालंय की आपलं राज्य हे पहिलं नाही हे करण्यात. 2020 पासनं साधारण 10 राज्यांनी हे केलंय. आंध्र प्रदेशने सुरुवात केली 1000 रुपये द्यायला, त्याच्यानंतर मग आसाम आलं, मग सगळी राज्य करत आपण मध्य प्रदेश म्हणतो. आपण मध्य प्रदेश सातत्यानं मध्य प्रदेशच्या धर्तीवर आले का म्हणतो? कारण त्यांची लाडली बहीण आहे, आपली लाडकी बहीण आहे. आणि आपला जो GR आहे तो तंतोतंत मध्य प्रदेशच्या GR वरनं उचललेला आहे. आणि त्या GR मध्ये उद्देश काय दिलाय माहिती आहे का? या योजना आम्ही का करतो आहोत तर महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण जास्त एक उद्देश. हो बरोबर. म्हणजे एक प्रकारे या सगळ्या योजनांच्या बद्दल आपण काही करू शकलो नाहीये. म्हणजे ॲनिमिया म्हणजे ह्याचा महिलांना 1500 रुपये देण्याचा आणि ॲनिमियाचा थेट संबंध अजिबात नाहीये. ॲनिमिया हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आहे, महिलांच्या खातात त्या पोषणाचा प्रश्न आहे. तर तो प्रश्न आपण ह्याचा थेट संबंध काहीच नाहीये. दुसरा भाग असं त्यात आपण म्हटलंय की महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कमी आहे. म्हणजे महिला काम करत नाहीत पुरेशा. बाजार म्हणजे एकूण जी महिलांची श्रमशक्ती आहे ही रोजगारामध्ये ट्रान्सलेट होत नाहीये. बरं. हां. आणि उदाहरणार्थ मुली शिकल्या तर घरीच असतात, नोकरी करत नाही. ते महाराष्ट्रामध्ये भारतभर मोठं प्रमाण आहे. महाराष्ट्रामध्ये 100 पैकी म्हणजे काम करण्याच्या वयातल्या ज्या मुली असतील शहरी भागातल्या त्यातल्या 100 पैकी फक्त 24 मुली लेबर मार्केटमध्ये आहेत. बाकीच्या घरीच बसून आहेत, ते शिकलेले आहेत. तर हा मोठा प्रश्न आहे. आणि हे अजून एक कारण दिलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे GR मध्ये जी कारणं दिली आहेत आणि या स्कीम ज्या आहेत यांचा काही संबंध नाही आहे. बरोबर. आम्ही थोडासा ज्या सगळ्या राज्यांमध्ये हे राबवलं जात आहे तिथला अभ्यास केला. हे का होत आहे? म्हणजे शेवटी कुठली गोष्ट दिली जाते तेव्हा त्याला मागणी असते आणि पुरवठा असतो. बरोबर. मागणी करणारा त्याला एक डिमांड असायला लागते आणि राज्यकर्त्यांना कळते ही डिमांड आहे जमिनीवर म्हणून. आणि ती तशी डिमांड पूर्ण करण्यासाठी त्यांना राजकीय गरज सुद्धा लागते. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ आता शेतकऱ्यांना कर्जमाफी डिमांड आहे, राजकारण्यांना माहिती आहे, पण तेवढी त्याची राजकीय गरज नाहीये. तर मग हे कसं बघायचं? महिला वोटर हा एक नवीन हे बनत चाललाय. महिला वोटर हा का बनतोय हेही सांगतो. आपला भारत सरकारचं जे NSSO आहे, राष्ट्रीय नमुना चाचणी सर्वेक्षण, हे दरवर्षी भारतातल्या निरनिराळ्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये स्त्री आणि पुरुष काय रोजगार करतात, किती पैसे कमवतात, कुठल्या स्वरूपाची कामं करतात याची आकडेवारी गोळा करतात. 22-23 ही शेवटची आकडेवारी आहे. म्हणजे 22-23 एक ॲग्रिकल्चर वर्ष आहे, त्याची आकडेवारी आपल्याकडे शेवटची. या आकडेवारीमध्ये जेव्हा बघितलं तर साधारण 4 प्रकारचे कामं त्यात दिलेली असतात ढोबळ मानाने. एक काम असतं की रेग्युलर नोकरी असणे, पगारी नोकरी असणे. दुसरं असतं की स्वतःचा काहीतरी लहान मोठा उद्योग असणे, ज्याला अनइन्कॉर्पोरेटेड एंटरप्राइज म्हणतात. म्हणजे जिथे इतर कामगार नसतात, मी स्वतःच ते चालवतो, माझ्या बारकी चहाची टपरी असेल काय असेल वगैरे. तिसरं हे ज्याला अनपेड फॅमिली वर्क, म्हणजे मी घरातच असतो, नोकरी करत नाही, मला मोबदलाही काही मिळत नाही, पण नवऱ्याचं हॉटेल आहे तर नवऱ्याच्या हॉटेलला माझा हातभार लागतो, त्याला अनपेड. त्याला आपल्या सेन्ससमध्ये वर्कर समजतात. की जर तुम्ही कुठल्याही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला कॉन्ट्रीब्यूट करत असताल, तुम्हाला मोबदला मिळत नसेल तरीही तुम्हाला वर्कर मानलं जातं. आणि चौथं हे डेली वेज आहे, कॅज्युअल लेबर. बरोबर. हे 4 तऱ्हेचे आहेत. तर आम्ही प्रत्येका राज्यामध्ये हे कोण काय करतं हे शोधून काढलं आणि त्यामुळे लेबर मार्केटची स्त्रियांची परिस्थिती कशी आहे. आणि आम्हाला लक्षात आलं की ही जी 10 राज्य आहेत
ज्या राज्यांमध्ये हे राबवलं जात आहे, ही 10चे 10 राज्य देश पातळीवर तळाशी आहे त्या बाबतीत. ओके. म्हणजे ती जिथे कुठली कुठली राज्य जर आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो हां. आणि तारखा पण सांगतो जरा. मी इथे त्याचं- सुरुवात आंध्र प्रदेशने केली आहे मला हां, वाटतं. सुरुवात आंध्र प्रदेशने केली. बरं. आंध्र प्रदेशने त्यांची एक योजना जानेवारी 20 मध्ये सुरू केली बरं. आणि त्यात महिन्याला 1500 रुपये द्यायचे आहेत. बरं. नंतर आसामने एक अरुणोदय योजना ऑक्टोबर 20 मध्ये सुरू केली आणि 1250 रुपये. नंतर पश्चिम बंगालने लक्ष्मी भांडार योजना सुरू केली फेब्रुवारी 21 मध्ये. ते किती देतात? ते 1000 ते 1200 रुपये देतात. बरं. नंतर मध्य प्रदेशमधली मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, म्हणजे आपल्यासारखं Same नाव पण same आणि- गुगल ट्रान्सलेट आहे आणि टायमिंग पण सेम आहे. Timing. तिथे पण विधानसभेच्या आधी. तिथे जानेवारी 23 मध्ये सुरू केली आणि 1000 रुपये देतात. नंतर कर्नाटकची गृहलक्ष्मी योजना ही ऑगस्ट 23 मध्ये केली, तिथे रुपये 2000 देतात. ओके. तामिळनाडूमध्ये जी योजना सुरू केली आहे सप्टेंबर 23 मध्ये, तिथे 1000 रुपये देतात. तेलंगणामधली महालक्ष्मी योजना डिसेंबर 23 मध्ये केली, ते 2500 रुपये देतात. हिमाचलमध्ये इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना आहे, मार्च 24 मध्ये आली ती, ते 1000 रुपये देतात. दिल्ली नॅशनल कॅपिटलमध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आहे, मार्च 24 मध्ये आली, तिला 1000 रुपये. आणि मग आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 24 मध्ये, ती 1500 रुपये. तर आज भारतामधल्या साधारण 16% महिला योजनेखाली कव्हर्ड आहेत. बापरे. 16%. 16%. आणि काही काही राज्यांचा जवळजवळ 20% खर्च हा या योजनांवर आहे. 20 ते 21% खर्च या योजनांवर आहे. मोठ्या प्रमाणात एक कॉन्स्टिट्युएन्सी महिलांची तयार झाली. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटीचं लक्ष आहे या 2 कोटी. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात टार्गेटिंग सुद्धा खूप क्लीन होत नाही. म्हणजे अजित पवार परवा सांगत होते, कुठल्या तरी कार्यक्रमात गेले आणि त्यांनी एका महिलेला विचारलं की तुला मिळाले का पैसे. ते म्हणले हो मिळाले. म्हणजे नवरा काय करतो. ते शेती आमची ऊसाची. ते किती ऊस गेला. ते म्हणले 500-600 टन गेला आहे. तर अनेक लोकांनी अर्ज केले, त्याची स्क्रुटिनी डिसेंबरमध्ये होणार आहे. ओके. आणि पैसे मात्र सगळ्यांना मिळत आहेत. बरं. तर हे असे टार्गेटेड गरीब महिलांसाठी पैसे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख आहे. 2.5 लाख आहे. कमी असलेले त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त असलेले ते खूप सुद्धा लोकांनी आता अर्ज पैसे घेत आहेत. खूप लोकांनी अर्ज केले. म्हणजे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला वगैरे ज्यांनी ते करून टाकलेत अर्ज, कारण ते ॲप आहे ते. आणि ही जी 1.5 कोटी आता 2.5 कोटीवर घेऊन जायचं म्हणतायत तिथे स्कीम. प्रश्न काय माहितीये का, की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसंख्या साधारण 16 कोटी पकडूया. कुटुंबाचे साईज किती आहे? 4.5 ही कुटुंबाची ॲव्हरेज साईज आहे. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात कुटुंब किती असायला पाहिजे? 3.5 कोटीच्या आसपास कुटुंब असायला पाहिजे. त्यातल्या 2.5 कोटी महिला जर अर्ज करत असतील तर त्यातले खरे अर्ज किती असतील? बरोबर. आणि मग त्यांना जे पैसे मिळतील ते नंतर आपण रिकव्हर कसे करणार आहोत? आणि आता एक सगळ्यात क्रुशियल प्रश्न, की मुळामध्ये ही योजना कधीपर्यंत चालू राहू शकते? आता विरोधक असं म्हणतात की कदाचित नंतर यांना हे परवडणार नाही, आम्ही सत्तेत आल्यानंतर चालू राहील असं आत्ताचे सत्ताधारी सांगतायत. पण खरोखर हे कधीपर्यंत चालू राहू शकतं? मला वाटतं पहिलं असं होईल की डिसेंबरमध्ये जेव्हा स्क्रुटिनी होईल, निवडणुकीनंतर स्क्रुटिनी होईल. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच निकष बदलले जातील का? मग निकष बदलले जातील. बऱ्याचशा महिलांना अपात्र ठरवण्यात येईल. बरं. कारण उत्पन्नाची जी मर्यादा आहे त्याच्या वरचे अर्ज बरेच आहे. आणि मग ही जी ठरवली जाईल त्याच्यानंतर पण ही दीर्घकालीन योजना सातत्याने चालू ठेवणं हे खूप अवघड दिसतंय. म्हणजे राज्याला हे दरवर्षी आपण त्या सगळ्या IMCचं बजेट दरवर्षी जर करायला, म्हणजे बजेटची व्याप्ती आणि या योजनेचा खर्च थोडंसं स्टॅटिस्टिक्स जर तुम्ही सांगितलं तर लक्षात येईल की किती मोठा खर्च आहे हा. म्हणजे आपलं बजेट, म्हणजे थोडक्यात देतो की महिला बालकल्याण खात्याचं जे एकूण बजेट 33,000 कोटी आहे, 33,000 कोटी, त्याच्यापेक्षा हे 46,000 कोटी आहे. 1.5 झालं जवळपास. कृषीचं 35,000 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे अख्ख्या देशाचं नरेगाचं बजेट 72,000 कोटी असतं. भीतीदायक आकडे नाही येते. आकडे भीतीदायक आहेत. आणि म्हणून याला पार्श्वभूमी ही लोकसभेमध्ये जे झालं, म्हणजे कसं आहे, मागणीने पुरवठ्याचा विचार जर आपण केला तर ही जी राज्य आम्ही सगळी तळाला आहेत म्हणतो, त्यातल्या राज्यांमध्ये मागणी काय ते आहे. कारण ही परिस्थिती महिलांची, ही राज्य जरी श्रीमंत असली तुलनेने, आणि गंमत म्हणजे यातली बहुतेक राज्य ही आर्थिकदृष्ट्या पुढारलेली राज्य समजतो आपण. कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र आहे ना. म्हणजे या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा हा भ्रम पण निकालात निघतोय की आपण सातत्यानं प्रगतिशील महाराष्ट्र देशाच्या गंमत म्हणजे पंजाबमध्ये सुद्धा स्कीम राबवली गेली आहे. बरं. कृषी ग्रामीण पंजाबमध्ये. आणि
आकडेवारीकडे बघितल्यावर असं दिसतं की अरे ग्रामीण महाराष्ट्र, ग्रामीण पंजाब, ग्रामीण तामिळनाडू, ग्रामीण कर्नाटक हे जरी सुबत्ता दिसत असली इथे तरी इथल्या महिला श्रीमंत नाही आहेत. बर. म्हणजे पंजाबमधला ग्रामीण भाग जर बघितला तर महिलांचा वेज रेट, डेली वेज रेट 150 रुपये येतो आकडेवारीवर. म्हणजे आता तुम्ही जी नावं घेतली महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, आपली एक सर्वसाधारण कल्पना असते की ही प्रगत राष्ट्र आहेत, इथं सुबत्ता आहे. पण आता मग शहरी ग्रामीण असा भेद करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यातही महिलांचं प्रमाण जे आहे ते अधिक तुम्हाला हे दिसतंय. बरं, आत्ता तुम्ही या 10 राज्यांचा उल्लेख करताना सातत्यानं त्याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राचं पण नाव आहे की ज्या राज्यांवरती ही वेळ आली हे करण्याची. एक काळ असा होता की ज्यावेळी महाराष्ट्र योजना देशाला द्यायचा, त्याच्याबद्दल मला वाटतं लोकसत्तामध्ये एक चांगला लेख पण आला होता की म्हणजे रोजगार हमी योजनेसारखी एक प्रवर्तक योजना आपण महाराष्ट्रानं दिलेली होती. आता आपण अनुकरण करतोय, 10 राज्यांनी केल्यानंतर आपण त्याच्या पाठीमागे धावतोय आणि चुकीच्या गोष्टींचं अनुकरण करतोय. ज्या गोष्टी आपल्याला परवडणार नाहीत, ज्या अत्यंत शॉर्ट टर्म हित आपल्या राज्याचं म्हणण्यापेक्षा राज्यकर्त्यांचं हित, म्हणजे आपण खरं तर काय करतोय की जी लोक सत्तेत आहेत ती मंडळी सत्तेत राहावी कायम पुढच्या 5 वर्ष सुद्धा, या एकाच गोष्टीसाठी आपण या राज्यातनी एकूण ज्या गोष्टी 46,000 रुपये कोटीमध्ये करू शकलो असतो त्या सगळ्यांचा बळी आपण देतो. तर हा मला वाटतं एक चिंतेचा विषय आहे आणि इतरही अनेक राज्यांमध्ये हेच सुरू झालेलं आहे. म्हणजे कारण ह्याला एक ब्रॉडर कारणं काय माहिती आहे का, की महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था ही चांगल्या स्थितीत नाही आहे. सुरजित भल्ला नावाचे एक अर्थतज्ञ आहेत आणि हे काही असे डावे वगैरे नाही आहेत किंवा सरकारचे टीकाकारही नाही, ते सरकारचे लाडके. ही विभागणी लगेच असते, कोण सांगतंय त्याच्यावरती मी सांगतोय म्हणून सांगतो की मी नाही म्हणत आहे, सुरजित भल्ला म्हणतायत, जे सरकारच्या जवळचे आहेत आणि जे मोदींच्या काळामध्ये गरिबी वेगाने कमी झाली वगैरे असं मानतात, सातत्याने मानतात, सगळं चांगलं चाललंय असं मानतात. सुरजित भल्लांनी एक इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली नावाचं एक चांगलं जर्नल आहे, त्या जर्नलमध्ये एक लेख लिहिला. सुरजित भल्लांची मांडणी अशी होती की ते म्हणतात की भारत हा पूर्वी जी आपण दारिद्र्य रेषा वापरायचो ना, दारिद्र्य रेषेची की ह्याच्या खाली असेल तर गरीब, तर ती फार कालबाह्य झालेली आहे त्यांचं म्हणणं. कारण ती इतकी खाली आहे, इतकी कमी आहे की त्याखाली आता कोण जगणं शक्य नाही. आपला देश बदलला आहे, आता आपण गरीब राष्ट्र राहिलो नाही, आपण एक मध्यम उत्पन्नाचं म्हणजे लोअर मिडल इन्कम देश झालेलो आहोत. मग लोअर मिडल इन्कम देशांसाठी जी दारिद्र्य रेषा आहे ती आपण वापरली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती साधारण $3.60 पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ही जागतिक बँकेने दिलेली दारिद्र्य रेषा आहे. ती दारिद्र्य रेषा घेऊन त्यांनी निरनिराळ्या राज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दारिद्र्याखाली किती टक्के लोक आहेत हे काढले. गंमत म्हणजे भारतभराचा जर विचार केला तर भारतातली 25% ग्रामीण लोकसंख्या ही या दारिद्र्य रेषेखाली येते, नवीन सुधारित दारिद्र्य रेषा. महाराष्ट्राचे प्रमाण 26.5% आहे आणि बिहारमध्ये प्रमाण 23% आहे. आपण बिहारच्याही खाली आहोत, बिहारचे खाली ग्रामीण भागामध्ये. महाराष्ट्रापेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य आज या आकडेवारीप्रमाणे फक्त उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा याच राज्यांमध्ये आहे. बाकी इतर राज्यांची परिस्थिती ग्रामीण भागाची आपल्यापेक्षा चांगली आहे, बिहारची पण चांगली आहे. आणि जेव्हा PLFS डेटा मी जेव्हा बघतो तेव्हा हे स्पष्ट दिसतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना जो रोजगार जी मजुरीचा दर आहे त्यापेक्षा बिहारमधला मजुरी दर जास्त आहे. बिहारमध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि त्या स्त्रिया काय करतात हे थोडं खोदून दिसतं तर बहुतांशी स्त्रियातल्या प्राथमिक शिक्षक आहेत. कारण बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर नोकरी करणाऱ्या स्त्रिया बघितल्या तर प्रामुख्याने नोकरी करणाऱ्या स्त्रिया काय करतात माहिती आहे ग्रामीण महाराष्ट्रात? घरकामाची कामं करतात. ती एक NSUची कॅटेगरी आहे. तर घरकामाची कामं करणे ही प्रामुख्याने सगळ्यात कॉमन नोकरी आहे ग्रामीण महाराष्ट्रातली महिलांसाठी. बापरे. नंतर 40% महिला महाराष्ट्रातल्या या अनपेड फॅमिली वर्कर, म्हणजे ज्या घरात छोटी मोठी कामं करतात. मग काय हॉटेल असेल नवऱ्याचं तर मग तिथे काहीतरी बनव वगैरे अशा तऱ्हेची कामं करतात, त्यांना स्वतःला पैसे मिळत नाही. बिहारमध्ये प्रमाण फक्त 8%. केरळमध्ये बघितलं, केरळमध्ये 44% महिला नोकरी करतात. महाराष्ट्रातल्या महिलांची गंमत सांगते, महाराष्ट्रातल्या महिलांचा सरासरी जो नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांचा सरासरी पगार 8,900 रुपये. 2017 साली तो 9,100 रुपये होता. म्हणजे ॲक्च्युली कमी झाला तो. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये महिलांचं नोकरीचं प्रमाण, काम करण्याचं प्रमाण, डेली वेजचं प्रमाण, नंतर छोट्या उद्योगांमधनं जो फायदा मिळतो तो महाराष्ट्रात काहीतरी 5,500-6,000 रुपये महिन्याला त्यातनं उत्पन्न.
म्हणजे जर आपल्याकडे 40% स्त्रिया कामच करत नाही, म्हणजे अनपेड वर्क काम करतात पण त्यांना मोबदला मिळत नाही, मोबदला मिळत नंतर साधारण 30% स्त्रिया या डेली वेजवर जातात आणि त्यांना जर 150 रुपये मिळत असेल आणि तो 20 दिवस मिळत असेल जास्तीत जास्त, नंतर ज्या नोकरी करतात त्यांना 8,900 रुपये महिन्याला मोबदला मिळत असेल आणि स्वतः जे करतात, स्वतःचे व्यवसाय चालवतात, त्यात जर 4,500-5,000 रुपये जर महिन्याला मिळत असतील तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण महिलांची स्थिती वाईट आहे आणि ग्रामीण पुरुषांची ह्याच्यापेक्षा फार वेगळी नाही. वेगळी नाहीये. बरोबर. आता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना जी आहे, ज्याच्या अंतर्गत 2,000 रुपये काहीतरी शेतकऱ्यांना दिले जात होते, तर त्याचं एक गणित खूप चर्चेला गेलेलं होतं की तुम्ही देता आम्हाला 6,000 रुपये आणि काढून घेता खताच्या GST वरनं जवळपास 18,000 रुपये. तर हे आपल्या लाडकी बहीण पण असतील, काही ह्या इंटरव्ह्यू बघत असतील, त्यांना कळायला पाहिजे की 1,500 रुपये दिले जात आहेत पण त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार काढून पण घेत आहे. हो, आता मुलांसाठी वह्या आणायला गेलात तर त्याच्यावर 24% GST आहे. किती? 24%. बापरे. वाढदिवसाचा त्या सगळ्याच गटातल्या सगळ्याच महिला गटातल्या महिला. तिथं काय कॅटेगरी नाही Category नाहीये. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे म्हणून किंवा तुम्हाला. जर मुलाचा वाढदिवस करायला गेलात, केक आणायला गेलात तर त्याच्यावर 20% GST आहे. त्यामुळे लहान सहान अगदी ज्या रोजच्या जीवनावश्यक वस्तू झालेल्या आहेत, वह्या, मुलांचे वाढदिवस, बाजारात साधा बिस्किट पुडा कोणी साधा घेतला बिस्किट तरी, पुडा हो, घेतला हो. तरी ह्याच्यावर आपण तो कर भरतोच आहे. परत पेट्रोलचा खर्च आपला खूप आहे. आणि दुसरं काय होतं माहिती आहे का, की इतर उदाहरणार्थ शाळेतनं फियांचा खर्च, शाळेच्या फिया किती वाढलेल्या आहेत आता, आणि सरकार जर फियांवर नियंत्रण आणत नसेल आणि शाळेतल्या फिया जर मनमानी प्रमाणात वाढत असतील तर शेवटी हे 1,500 रुपये किती पुरणार आपल्याला बरोबर. आणि किती पुढे जाऊ. तर त्याच्याऐवजी आपण हे 46,000 रुपये उत्तम शाळा काढण्यासाठी वापरले असते, उत्तम दर्जाच्या शाळा काढल्या असत्या, तिथे चांगले शिक्षक नेमले असते आणि आपल्या मुलांना तिथे फुकट प्रवेश किंवा कमी फीमध्ये प्रवेश मिळाला असता, बरोबर. तर महिलांचं बजेट अधिक मजबूत सुटसुटीत झालं झालं असतं. असतं. माझ्या घरी एक बंगलोरमध्ये एक मुलगी काम करते. म्हैसूर ही इथं पण एक परिस्थिती महाराष्ट्रात अशीच आहे. घरकाम करते, 2-3 ठिकाणी काम करते, तिला 4-5 हजार रुपये असं 15-20 हजार रुपये मिळतात. तिची मुलगी पहिलीला जाणार आहे, पहिलीला जाण्यासाठी तिला 1,15,000 रुपये शाळेत भरायचं. बापरे. 1,15,000 रुपये तिला शाळेत भरायचे. ती म्हणजे सर फी भरली तर मी खाऊ काय. तर जर उत्तम शिक्षण व्यवस्था उपलब्ध असेल, उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध असतील तर अधिक जास्त फायदा महिलांचाच होईल. आणि ह्याचं मला वाटतं म्हणजे हे 1,500 रुपये मिळते चांगली गोष्ट आहे, पण त्याची किंमत जी आपल्याला द्यायला लागते एकूण व्यवस्था म्हणून आणि व्यक्ती म्हणून, पण याच्याबाबत सुद्धा आपण जागरूक असलं पाहिजे. आणि दुर्दैवाने सरकारने 1,500 दिल्यावर विरोधक म्हणतात आम्ही 3,000 देऊ. हो हो हो. म्हणजे ही योजना अशी आहे. काँग्रेसच्या पण काही योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये 6,000-8,000 6,000-8,000 खटाखट शब्द खटाखट वापरला होता योजना. त्यांनी. तर हे जे आता पॅटर्न पडत चाललाय, म्हणजे आता ठीक आहे आपण इकॉनॉमीची चिंता करतोय, त्याच्यातनं काय चांगलं व्हायला पाहिजे याची आपण चर्चा करतोय, पण काँग्रेसकडनं सुद्धा अशा पद्धतीनं थेट कॅश ट्रान्सफर योजना बऱ्याच राबवल्या गेलेल्या आहेत. तर त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे मग, आणि हा ट्रेंड का पडत चाललाय? काय आहे की डायरेक्ट थेट कॅश ट्रान्सफरच्या ज्या योजना जर डायरेक्ट बेनिफिशरीला आपण टार्गेट करत असो, म्हणजे समजा आपल्याला छोटासा व्यवसाय करते कोणी महिला आणि तिला आपल्याला काही सहाय्य करायचं आहे, तर तिने शासकीय अर्ज करणे, मग त्यातनं पैसे मिळवणे, याच्यापेक्षा ती डायरेक्ट जर तिच्या खात्यात असेल तर अनेक लेयर्स जातात. ओके. म्हणजे महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत चांगला प्रयोग 2016-17 साली केला. तो प्रयोग असा होता की महाराष्ट्र शासनाचा जो आदिवासी विकास विभाग आहे, तो आदिवासी विकास विभाग मुलांना आश्रमशाळा चालवतो आणि त्या आश्रमशाळांमध्ये सर्व 4-1 लाख विद्यार्थी शिकतात. सर्व शिक्षा अभियानखाली त्यांना अनेक गोष्टी द्यायला लागतात, स्वेटर, टूथपेस्ट, या सगळ्या कंत्राटदारांद्वारे व्हायच्या आणि दर्जा अत्यंत वाईट असायचा. स्वेटर हिवाळ्याचा उन्हाळ्यात मिळायचा वगैरे असं सगळं व्हायचं आणि मुलांचे हाल व्हायचे. तर एक सचिव होत्या, त्या सचिवांनी मनीषा वर्मा म्हणून, त्यांनी एक असा निर्णय घेतला की हे सगळे ठेकेदार बाजूला काढून आपण मुलांच्या खात्यात डायरेक्ट पैसे देऊन तुम्ही विकत घ्या म्हणून सांग. बरं. म्हणून त्यांनी साधारण या गोष्टी हे सगळं विकत घ्यायला किती पैसे लागतात याचा एक अंदाज घेतला. 4-5 हजार रुपये काहीतरी लागतात. प्रत्येका मुलाचं बँकेत खातं उघडलं, लहान असेल तर आईबरोबर, मोठा असेल तर स्वतःच उघडलं. शाळांमध्ये जाऊन जागृती केली की असे पैसे येणार आहेत मुलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट, आणि आता आपण काय देणार, त्यांनीच वस्तू विकत घ्यायच्या आहेत. आणि ते पैसे दिले गेले. आणि मग नंतर मी तेव्हा मुंबई विद्यापीठात आम्हाला सांगितलं तुम्ही जर अभ्यास करा काय.
तर आम्ही जवळजवळ तेव्हा आश्रमशाळा ज्या आहेत त्या जवळजवळ 400 आश्रमशाळांमधला अभ्यास केला. बरं. अख्ख्या महाराष्ट्रभर व्यवस्थित सॅम्पल सिलेक्शन वगैरे करून 10,000 मुलांचा अभ्यास केला. आणि 10,000 मध्ये आम्हाला दिसलं की 99% मुलांनी या वस्तू सगळ्या व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे घेतल्या होत्या, चांगल्या अधिक दर्जेदार घेतल्या होत्या. म्हणजे पूर्वी जी लोकांना भीती वाटत म्हणजे होती की जिथं हवंय तिथं याचा परिणामकारकतेनं चांगला वापर होतो. करता येऊ शकतो. आणि आपल्या डोक्यात जे लोकांचे होते अरे आदिवासी काय माणसं आहेत, दारू पिऊन टाकतील वगैरे, ते आपले गृहीतक असतात. बरोबर. मुलांनी अत्यंत बुद्धिमानप्रमाणे, म्हणजे काही मुलं म्हणाले की सर माझं गेल्या वर्षीचं दप्तर आहे ना, मला यावर्षी नको, मग थोडे पैसे उरले माझे. मग मुलांनी गोळा करून पुस्तकं आणली, लायब्ररी चालू केली शाळेत, अशा अनेक गोष्टी झाल्या. थेट म्हणून पण ते आपण कुणाला थेट देतोय, थेट पैसे देणं टार्गेटिंग खूप आवश्यक आहे. म्हणजे आता आपण सर्वसामान्य सगळ्या महिन्यांना जे 1500 देतोय त्याच्याऐवजी खरोखर जे गरजू आहेत आणि गरजू त्यांना आहेत. कशा पद्धतीने आणि देता येईल. दुसरं म्हणजे आपण गरजू लोकांना जेव्हा कोणालाही पैसे देतो तर त्या पैशांचा एक पर्यायी उपयोग काय असू शकतो. बरोबर. म्हणजे हे सर्व शिक्षा अभियान खाली आपण जे पैसे दिले ते बजेटेडच होते. बरोबर. ते फक्त देण्यामध्ये आपण त्याची एफिशियन्सी वाढवली. बरोबर. नवीन विचार कुठला मांडला क्रायटेरिया तयार नाही केला असं. बरोबर. 2019 ते 24 महाराष्ट्राची ही जी टर्म आहे, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण एकदा माझ्या मुलाखतीमध्ये बोलताना पण म्हणाले की ही लॉस्ट टर्म आहे महाराष्ट्रासाठी, कित्येक दशकं मागं नेलं या टर्मनं. तर इकॉनॉमिकली म्हणजे या सगळ्या 5 वर्षांच्या टर्ममध्ये चर्चा काय होत राहिल्या तर आपले प्रकल्प गुजरातकडे गेले म्हणून, आपल्याकडं नवा एखादा मोठा प्रकल्प झाल्याचं सुद्धा उदाहरण नाही. समृद्धी वगैरे त्याचं उदाहरण दिलं जातं, पण ते पण त्याची पायाभरणी मागच्याच टर्ममध्ये झालेली होती. तर या 5 वर्षांचं आकलन नेमकं कसं करायचं, आणि आपला दरडोई उत्पन्नामध्ये क्रमांक पण आता आपण 6व्या क्रमांकावरती आहोत. गुजरात आपल्या पुढे आहे अजून. त्याच्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की ग्रामीण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण बिहारच्या पण पाठीमागे आहोत. ग्रामीण किती चिंताजनक चिंताजनक आहे ना. आणि खरं तर दरडोई उत्पन्न थोडं फसवं असतं. कारण आपल्याकडे मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे. म्हणजे पेडर रोडवरचं जर मी दरडोई उत्पन्न काढलं तर पेडर रोडचं दरडोई उत्पन्न काही करोड, 1000 करोडमध्ये येईल. कारण तिथे अंबानी राहतात, तिथे लता मंगेशकर राहायच्या. याचा अर्थ पेडर रोडवरचा प्रत्येक माणूस, तो नारळ पण विकणारा माणूस पण तिथे राहतो, तिथं छोटंसं दूध विकणारा लॉन्ड्रीवाला माणूसही तिथे राहतो. त्यामुळे दरडोई उत्पन्न हा प्रकार फसवा असतो. दरडोई उत्पन्नापेक्षाही आपण आता नुसतंच उत्पन्न न बघता, आपल्याकडे जशी आता बारीक PLFS ची आकडेवारी आहे, पिरियडिक लेबर फोर्स सर्वे, लोक काय करतात, किती रोजगार मिळतो. म्हणजे महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 3-1 लाख रुपये वर्षात. पण आपण जर बघितलं की अरे नोकरी करणारे स्त्रियांना तर 8,000 रुपयेच मिळत आहेत महिन्याला, किंवा रोजंदारीवर जाणाऱ्या लोकांना 150 रुपयेच पगार हजेरी आहे, ती 20 दिवस मिळते, म्हणजे 6,000 रुपये मिळतात. तर कुठे हे 3 लाख रुपये, कुठे. त्यामुळे हे त्यामुळे या आकडेवारीकडे अधिक बारकाईने बघायला लागतं. स्त्रियांची काय परिस्थिती आहे, पुरुषांची काय परिस्थिती आहे, विविध सामाजिक घटकांची काय परिस्थिती आहे, दलितांच्या बाबतीत काय आहे, आदिवासींच्या बाबतीत काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ मध्ये नीती आयोगाने मोठ्या प्रमाणात दारिद्र्य घटलं बहुआयामी असं जे छापलं, ते आम्ही पुन्हा सगळं रिकॅल्क्युलेट केलं. 25 कोटी रुपये ही आकडेवारी धादांत खोटी आहे. ती फक्त 7.5 कोटी बाहेर निघालेले आहेत. आणि त्यातनं सुद्धा प्रामुख्याने दलित आणि आदिवासी खूपच मागे राहिलेले इतरांचे. तर त्यामुळे आपण जेव्हा विचार करतो उत्पन्नाचा, तेव्हा तोच न करता इतर सामाजिक घटकांचा बारकाईने त्या आकडेवारी तपासून सगळ्यांचं काय होतं एक संयुक्तिक चित्र एकत्र उभं राहतं. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आपल्याला मागे दिसतोय. महाराष्ट्रामध्ये काही खूप श्रीमंत लोक आहेत. दुसरा भाग झाला प्रकल्पांचा. मला वाटतं प्रकल्पांचा विचार करताना आहे ना, एकतर प्रकल्प, मोठे प्रकल्प आता फार रोजगार निर्माण करू शकणार नाही. म्हणजे मोठ्या प्रकल्पांचाच विचार आपण करू नये. कारण त्यात अनेक प्रॉब्लेम आहेत. एकतर काय झालं आहे की अधिकाधिक प्रकल्प जे नवीन येत आहेत ते मशिनरी वापरणारे, भांडवली टेक्निक्स वापरणारे रोजगार निर्माण. म्हणजे अख्ख्या भारतात 2013-14 साली संघटित क्षेत्र जे मोठे फॅक्टरीज आहेत, रजिस्टर्ड फॅक्टरीज, याच्यामध्ये 1,30,00,000 लोक कामाला होते. 2022-23 पर्यंत ही संख्या 1,75,00,000 म्हणजे 40 लाख अख्ख्या भारतभर वाढली. ह्याच्या उलट महाराष्ट्रामध्येच बघायचं झालं, म्हणजे भारतभर बघायचं झालं तर लहान लहान जे छोटे छोटे अनकॉर्पोरेटेड एंटरप्राइजेस आहेत, कोण चहा विकतो आहे, कोणाचं चप्पल रिपेअरचे करतो आहे, असे साधारण 11 कोटी लोक करतात. म्हणजे कुठे रोजगार होतोय, कुठे तर रोजगार आहे लहान लहान धंद्यांमध्ये, मायक्रो एंटरप्राइजेस, अगदी छोटे छोटे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणून आपण हे मोठे प्रकल्प गेले म्हणतो. इन एनी केस प्रकल्प हे जे मोठं पूर्वीचं मॉडेल होतं की मोठे प्रकल्प येतात मग लोकांना रोजगार मिळतो, हे आता बऱ्यापैकी कालबाह्य झालं आहे.
आपण हे करू शकणार नाही, कारण आपली स्पर्धक चीन, साऊथ कोरिया वगैरे खूप पुढे गेलेले आहेत या बाबतीमध्ये. त्यांच्याकडे कामगार लेबर अजूनही स्वस्त आहे, त्यामुळे जगभरचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट्स त्यांच्याकडेच जातात. आता व्हिएतनाम येत आहे पुढे, व्हिएतनाम आपली स्पर्धा करायला लागलेलं आहे. आणि या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणात गुंतवणूक त्यांनी केली, ती आपण केलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे ते क्वालिटीचं मॅनपॉवरच नाही आहे. त्यामुळे प्रकल्प येतील आपल्याकडे, त्यातनं मोठं काहीतरी होईल, बरोबर, तसं पण चित्र हे चुकीचं आहे. ओके. आता परत लाडकी बहीणबद्दलचा एक प्रश्न, म्हणजे जे या योजनेचे समर्थक आहेत, सरकारी बाजूचे आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की 1,500 रुपये ही कॅश जी आहे ती त्या महिलेसाठी खूप मोठी आहे. त्याच्यातनं तिला एक त्या कुटुंबामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळेल. त्याच्यानंतर तिनं जर ते पैसे बँकेमध्ये ठेवले तर त्याच्यातनं ती विमा पण स्वतःचा काढू शकेल. अशी बरीच काय उदाहरणं त्याच्यामध्ये दिली जात आहेत. तर खरोखर तिला सोशल सिक्युरिटी या इतक्या अमाऊंटनं मिळू शकणार आहे का? आणि हे जे सांगितलं जातं आहे की बँकिंग किंवा इतर क्षेत्रावरती सुद्धा त्याला एक थोडासा फायदा होईल म्हणून वगैरे, म्हणजे बँकिंग सेक्टरला कसं होईल? म्हणजे बँकिंग सेक्टर हे स्वतः सुद्धा अडचणी झालेलं आहे. का आलेलं आहे? कारण कित्येक वर्ष डिपॉझिट ग्रोथ वाढत नाही आहे आणि लेंडिंग ग्रोथ वाढते. आणि लेंडिंग का वाढत आहे? तर बहुतेक लेंडिंग बँकांचं वाढतं रिटेल बँकिंगमध्ये वाढतं, पर्सनल लोन्स वाढतात. आणि जर 50,000 मेजॉरिटी पर्सनल लोन जे 50,000च्या खालची आहेत आणि 50,000ची जे ज्यांच्याकडे पर्सनल लोन जाते त्यांचे किमान 3 लोन अकाउंट्स आहेत. बरं, रोजगार वाढत नाही आहे, लोन्स वाढतात. बँकांचा हा क्रायसिस आहे. त्यांचा क्रायसिस आहे की त्यांचे हे पैसे परत येतील की नाही, कारण लोकांचे ॲस्पिरेशन वाढत आहेत ना. बरोबर. आज तुम्ही सारखं त्यांना बंबाड करताय की तू आयफोन घे आणि हे घे आणि ते घे. आणि शेवटी आजचे दिन जर सरकार आणत नसेल तर लोक म्हणतात बँका तरी आणतील मला आजचे दिन. म्हणजे काय, मला थोडीशी एक बाईक असेल काय. तर ही कर्ज वाढली आहेत आणि त्याच्याबरोबर डिपॉझिट का वाढले नाहीत? कारण आज बँकेचा इंटरेस्ट रेट किती आहे? कोण एफ डी ठेवेल किंवा सेव्हिंगमध्ये ठेवेल? तर बँकांचा व्याजदर वाढवणे आहे त्याच्यावर. महिलांना जर पैसे वाटले हे बँकांमधनं येतील, त्यामुळे बँकांचा म्हणजे सरकारचे पैसे बँकांमध्ये जमा करणे हा काही बँकांच्या वरचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही आहे. बँकांचे जे क्रेडिट पोर्टफोलिओ आहेत ते व्यवस्थित सुधारणे, बँकांकडे डिपॉझिट्स अधिक प्रमाणात कसे येतील, बँका व्याजदर अधिक जास्त कसा देऊ शकतील, यासाठी हे सक्षमीकरण झालं पाहिजे. हां, दुसरा भाग कसा आहे की हे मान्य आहे मला की 1,500 रुपये मिळाल्यानंतर आता ज्या महिला डेली वेज करणारी आहे तिला 6,000 रुपये महिन्याला मिळत असतील, तिला जर 1,500 रुपये मिळाले 25% इन्क्रीमेंट आहे तिच्या इन्कम, आणि त्यामुळे तिला बरंच वाटेल ना, ती कशाला नाही म्हणेल. बरोबर. पण असं थोडं म्हणजे झालंय काय की आपण हा पेशंट आहे आपला अर्थव्यवस्था, आणि हा पेशंट आता हळूहळू झालेला आहे सिरियस. हे आपण काय केलं आहे की आपण त्याला व्हेंटिलेटर लावलं आहे आणि आपण म्हणतो की व्हेंटिलेटर लावले तुझ्यावर मी उपकार केले म्हणून मला मत दे, असं आपण त्याला सांगतो. प्रश्न व्हेंटिलेटर लावण्याचा नाही आहे, प्रश्न पेशंटची तब्येत सुधारण्याचा आहे. आणि त्याच्यासाठी जे करायला पाहिजे म्हणजे त्याला चांगला आहार, सकस आहार मिळाला पाहिजे, त्याची लाईफस्टाईल व्यवस्थित झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर अर्थ काय झालं पाहिजे. हा, असा व्हेंटिलेटर आपण किती काळ चालू ठेवू शकतो? नाही चालू ठेवता, कधीतरी तो व्हेंटिलेटर बंदच करायला लागतो ना कधीतरी. कोणीही असेल तरी कधीतरी बिलं वाढत जातात हॉस्पिटलची, आणि मग कधीतरी डॉक्टर म्हणतात की साहेब जरा विचार करा म्हणून, तुमचं किती प्रेम असेल तरी. त्यामुळे तो व्हेंटिलेटर, म्हणून आपण तो व्हेंटिलेटर काढायची वेळ यायच्या आधी आपण आपली ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम कशी करता येईल, आणि त्याला एक मार्ग आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये 23 लाख महिला त्यात छोटे छोटे उद्योग करतात. छोटे कापड उद्योग आहे, कोणी बारकट टेलरिंगचा व्यवसाय करत असेल, कोणी छोटं हॉटेल चालवत असेल. तर या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना आज अनेक गोष्टींची गरज आहे. बरोबर. त्यांना वित्तपुरवठा नाही आहे, कर्ज मिळत नाही. ते कर्ज त्यांना व्यवस्थित कशी मिळू शकतील, त्यांचा धंदा आणखीन वाढू कसा शकेल, त्याबाबत त्यांना आपल्याला हँडहोल्डिंग कसं करता येईल. साऊथमधल्या काही राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या योजना पण आहेत की महिलांना कर्जामध्ये सवलती आहे. बरोबर. आपल्याकडे तशा योजना काही नाही, आपल्याकडे आकडेवारी पण आहे. इनफॅक्ट वर्ल्ड बँकेचा एक रिपोर्ट आहे, तो सगळ्यांनी वाचा. त्या वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण महिलांचा काय काम करतात या रोजगारावर अभ्यास आहे. त्यात त्यांनी ग्रोथ ओरिएंटेड जे उद्योग आहेत ते कसे, त्या रिपोर्टचं नाव आहे फ्युचर इज फिमेल म्हणून. फ्युचर इज फिमेल हे कशातनं जात आहे, तर हे महिलांच्या उद्योजकतेला, स्वयंरोजगाराला, नोकरीला, महिलांचा रोजगार आणि आर्थिक स्थिती कशी सक्षम होईल अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्यात आहे. हे नाही आहे. महाराष्ट्राबद्दल एक कायम अस्मिता बाळगणाऱ्यांच्या म्हणजे अनेकांचे भ्रम या मुलाखतीनं तुटतील खरं तर, आणि एक वास्तवाचं दर्शन आपल्याला होताना दिसते. पण सर एक पॅटर्न दिसतोय. म्हणजे मला ते जुलै 2022च्या आसपास पंतप्रधान नरेंद्र मोदी बुंदेलखंड एक्सप्रेस हायवेचं उद्घाटन होतं, आणि त्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी
रेवडी कल्चरवरती टीका केलेली होती. तेव्हा आम आदमी पक्ष तेव्हा कदाचित त्यांना तो थ्रेट दिसत होता. दिल्ली पाठोपाठ पंजाब त्यांनी जिंकलेलं होतं आणि पाठोपाठ तुम्ही आत्ता 10 राज्यांची नावं सांगितली ज्याच्यामध्ये भाजपची पण राज्य आहेत. आणि मला माझ्या लहानपणाचं आठवतं आहे की मला तेव्हा साऊथमधली काही राज्य आठवायची की ते टी व्ही देतात, मोफत तांदूळ देतात म्हणून वगैरे, आणि ते टिपिकल साऊथचं फिल्मी भडक कल्चर जे आहे ते त्यांच्या राजकीय संस्कृतीमध्ये हां ते तसं उतरल्याचं दिसत होतं. आता आपल्याकडे हा पॅटर्नच पडत चालला आहे. म्हणजे आपल्या डेमोक्रेसीचा हा इंटिग्रल पार्ट झाला आहे जणू, की अशा पद्धतीनं मोफत योजनांची खैरात करणं. तर हे हे कशामुळे होत चाललंय? आणि एकदा योजना जाहीर केली की बंद करणं अवघड आहे. नाही होत ना. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रेवडीवर टीका केली, ती रेवडी स्कीमवर टीका नव्हती, या आपवर टीका होती. पंतप्रधानांनी जी टीका केली ती आपवर टीका होती, ती रेवडी योजनांवर नव्हती. कारण त्यांचीच राज्य हे रेवड्या करतायत. आणि माझ्या मते ही जी महाराष्ट्रातली संकल्पना आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नीट कळते, अजितदादांचा तर हा पिंड नाहीच आहे. रोखोक सांगणं जे काय आहे, रोखोक सांगणं, हे अशा तऱ्हेने सर्वांना पैसे देणं, हे अजितदादांचं पिंड नाही ना देवेंद्र फडणवीसांचं आहे. बरोबर. त्यामुळे ही कुठेतरी वरनच आलेली स्कीम आहे महाराष्ट्रामध्ये, लोकसभेचा जो परिणाम बघून, असं मला प्रामाणिकपणे राजकीय मॅनेजमेंटची स्कीम वरनं आलेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून यांना काय बोलता येत नाही. आणि विरोधी पक्षांना तर काहीच बोलता येणार नाही. कारण आणि त्यात लोकसभेच्या निकालांनी हे कंपल्शन जास्त वाढलं. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरच आणि जे इंटरनल रिपोर्ट आहेत त्याच्यावरच आलेलं आहे हे. त्यामुळे ते रेवडी म्हणजे काय की बऱ्याच ठिकाणी आपल्याला जिथे खरंच गरज असेल लोकांना, म्हणजे जे लोक सुटून गेलेले आहेत आपल्या व्यवस्थांमधनं, ज्यांना आपण अर्थव्यवस्थेमध्ये सामावून घेऊ शकलो नाही सन्मानाने, अशा लोकांना काही सपोर्ट मिळणे ही गोष्ट वेगळी. म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्याकडे अनेक आदिवासी समाज असे आहेत की ज्यांना आपण मूळ प्रक्रियेमध्ये, विकास प्रक्रियेमध्ये घेऊच शकलो नाही आतमध्ये, ते लिटरली देशोधडीला लागलेले. तर यांना नक्कीच काहीतरी आर्थिक सपोर्ट आला पाहिजे, कारण शेवटी ते सुद्धा करदाते आहेत आपल्या देशामध्ये. आणि आपल्या व्यवस्थेमध्ये सामावून घेण्याचा डायरेक्ट ट्रान्सफरशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांच्या खिशात 4 पैसे जाऊ, त्याला रेवडी नाही म्हणत. रेवडी म्हणजे सध्या जी वाटप चालू आहे ते रेवडी. आणि त्याच्यात आपण लोकांना चुकीच्या सवयी पण लावत नाही का? म्हणजे की अशा पद्धतीनं केवळ पैसे तुम्हाला घर बसल्या मिळत आहेत. अगदी अगदी अगदी. मग त्याचे तोटे काय आहेत? कारण म्हणजे काही सोशलिस्ट कंट्रीजमध्ये, व्हेनेझुएला असेल किंवा इतर, मला वाटतं क्युबामध्ये वगैरे पण अशा काही योजना राबवल्या गेलेल्या होत्या, पण नंतर त्याचे फार वाईट परिणाम त्यांच्या सगळ्या उत्पादकतेवरती वगैरे पण झाले. हो, होतात ना. उत्पादकतेवरती परिणाम म्हणजे अशा योजना जेव्हा असतात तेव्हा एकतर सगळ्यात महत्त्वाचं होतं काय, आज आपली अडचण काय, आज आपल्या देशामध्ये रोजगार का निर्माण होऊ शकत नाही. जगभर जर विचार केला, शेवटी याचं जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलं पाहिजे. जगभर काय झालं आहे की मॅन्युफॅक्चरिंगचे जे व्हॅल्यू चेन आहे त्याच्यामध्ये 3 टप्पे असतात. पहिला एक डिझाईनचा टप्पा असतो, नंतर एक असेंब्लीचा टप्पा असतो, आणि तिसरा मार्केटिंगचा वगैरे. त्या पहिल्या 2 टप्प्यामध्ये सर्वात जास्त फायदा असतो, आणि खालच्या टप्प्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर्वात कमी असतो, एकदम कमी व्हॅल्यू ॲडिशन असतं. त्याला स्माईल कर्व म्हणतात. ओके. तर उदाहरणार्थ जे टॉप मॅन्युफॅक्चर, उदाहरणार्थ ॲपलसारखी कंपनी, ॲपल ही कंपनी, ॲपल काहीही मॅन्युफॅक्चर करत नाही. गेल्या 20 वर्षात ॲपलने काही मॅन्युफॅक्चर केलं नाही. बरं. ॲपलचे सगळे चिप्स फॉक्सकॉन करते. बरं. फॉक्सकॉन ही साधारण $60 बिलियन कंपनी आहे. ॲपल ही $5 ट्रिलियन कंपनी. कारण सगळे व्हॅल्यू ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग. आणि जगभर हे व्हॅल्यू ॲडिशन जे भाग आहेत ते डेव्हलप कंट्रीजमध्ये आहेत, आणि मॅन्युफॅक्चरिंग आउटसोर्स झालं आहे. कुठे आउटसोर्स झालं आहे? जिथे पायाभूत सुविधा चांगल्या आहेत आणि शिकलेले कामगार आहेत. म्हणून चीन किंवा व्हिएतनाम हे देश आज आपल्या पुढे का आहेत? कारण आपण मोठ्या प्रमाणात शिक्षणात गुंतवणूक केली. बरोबर. आपल्याला जर कॅचअप करायचं असेल तर आपल्याला शिक्षणामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात, प्राथमिक शिक्षण, आरोग्यात केली पाहिजे. आणि अशा ज्या योजना असतील ना, नेमका त्याच मुळावर घाव घालतात. बरोबर बरोबर. त्यामुळे हे सस्टेनेबल नाही आहे, पुढे घेऊन जाणार नाही. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जे या योजनेचा लाभ घेत आहेत, आता 1,500 रुपये घेत आहेत सरकारकडनं, त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि दुसरं म्हणजे जे लोक अशी चिंता करतायत की असे पैसे वाटल्यामुळं इकॉनॉमीचं नेमकं काय होणार आहे, त्यांना तुम्ही काय सांगा? मी दोन्ही म्हणतो की एकतर जे अत्यंत गरीब आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आमच्या वाईसारख्या गावामध्ये कातकरी समाज, त्यांच्यासाठी मीच मागे लागून अर्ज भरून घेतले, मिळाले पाहिजेत म्हणून तिथे बसून बायकांचे अर्जसुद्धा भरून घेतले. त्यामुळे माझा अख्ख्या योजनेला विरोध नाही आहे. जिथे गरज आहे, ज्यांना खरोखर गरज आहे, त्या कातकरी महिलांना 100% फरक पडणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, तिथे असावं. पण तो एक मिनिस्क्युल थर.
आपण जर आपल्या बहिणी लाडक्या असतील त्या लाडक्या बहिणींना आपण कुठे मदत केली पाहिजे, तर त्यांना मदत इथे केली पाहिजे की ते जे छोटे छोटे व्यवसाय करत आहेत त्या व्यवसायांमध्ये त्यांना अधिक फायदा कसा मिळू शकेल, ते व्यवसाय वाढतील कसे, त्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आपण देऊया ना. त्याच्यासाठी हे पैसे आपल्याला टार्गेटेड तिकडे सरळ देता येतील ना. दुसरा भाग असा आहे की याच पैशासाठी आपण उत्तम आरोग्य सुविधा आणि शिक्षण सुविधा निर्माण केल्या असत्या. आणि महिलांना जर आपण ज्या आता मोठ्या ज्या इंग्लिश मिडियम शाळांमध्ये भरमसाठ फिया घालून मुलांना घालतोय, तर त्या फियांमध्ये घालण्याची त्यांना जर एक पर्यायी व्यवस्था उभी राहिली असती तर त्या पर्यायी व्यवस्थांमध्ये या सगळ्या माता भगिनींचा खरंच मोठा फायदा झाला असता. कारण कुठल्याही आईला मुलाच्या शिक्षणावर खूप खर्च असतो, परवडत नाही. आणि त्यामुळे आपण वेगळ्या तऱ्हेने याच्याकडे बघायला पाहिजे. त्यामुळे जे गरीब आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी हे करावं. पण इतरांनी थोडंसं की आपलं भविष्य वेगळंही असू शकलं असतं. बरोबर. आपलं भवितव्य हे आपल्याला कायम 1500 रुपये देतात, ठीक आहे, भावानी आपल्याला 1500 रुपये घर आणून दिले, पण भावानी आपल्याला शिकवलं असतं, नोकरी दिली असती, पुढं नेलं असतं, माझ्या व्यवसायाला हातभार लावला असता तर अधिक आपलं भलं होईल. असा थोडासा भावाला आपलं गाऱ्हाणं मांडावं आपण. आणि नक्कीच हे चिंता म्हणजे फक्त कराचा प्रश्न नाही आहे. हे जे व्हेंटिलेटर आहे, व्हेंटिलेटर कायमस्वरूपी आपण नाही लावू शकत. मला वाटतं की जाता जाता असं सांगतो की मला असं जाणवतं की गेल्या 10-15 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं एकूण जनमन आहे ना, हे असं महत्त्वाचे मुद्दे सोडून इकडे तिकडे गुरं कशी शिरतात इतर चारा शेतात बितात तशी झालेली आहे. आणि तुमच्यासारख्या मीडियाने खरं ते जनमन परत गुराख्याचं काम करून त्यांना परत मेनस्ट्रीम हरवलेलं आहे महाराष्ट्र, हरवलेलं आहे. आपण मुद्द्यांविषयी बोलतच नाही आहोत. बरोबर. म्हणजे काय चाललंय, मी टी व्ही लावतो तेव्हा काहीतरी हा याला शिव्या देत असतो, तो त्याला शिव्या देत असतो, आणि 100 बातम्या रोजच्या सुपरफास्ट 100 बातम्या 90 बातम्या ह्याने याला ही शिवी दिली त्याने त्याला ही शिवी दिली हे असतं. तर हे नाही, हे चालू शकत नाही कुठल्याही चांगल्या. हे काही प्रगतिशील राज्याचं चिन्ह नाही. सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि तुमच्यासारख्या मीडियाने जे काम करताय ते लोक परत ते रस्त्यावर आणण्याचं काम झालं पाहिजे. सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर लाडकी बहीण योजनेबद्दलचे तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील आणि खरोखर या सगळ्या योजनेवरून महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे, अशा योजनांचे पुढे जाऊन नेमके किती गंभीर परिणाम होऊ शकतात, आणि जर योजना राबवायच्याच असतील तर त्या नेमक्या कशा टार्गेटेड पद्धतीनं राबवायला हव्यात, हे सगळं नीरज हातेकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या योजनेवरून जे काही तुमच्या भोवती तुम्हाला ऐकायला मिळते या सगळ्यातलं वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. आणि खरोखर महाराष्ट्राचे डोळे उघडणारी ही मुलाखत आहे. ती अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवावी यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत आवडल्यास अधिक लोकांच्यापर्यंत शेअर देखील करा.